नमस्कार मित्रांनो, यावर्षी आपण पुन्हा एकदा मुकाच्या निमित्ताने एकत्र भेटलो आहोत. सर्वप्रथम मी आपले जे मान्यवर आहेत बाबा आले यांचं मी आभार मानतो. पाहुणे साळुंखे यांनी आपला वेळ आमच्यासाठी दिला. दरवर्षी प्रमाणे ते नेहमी आपल्याबरोबर मुकासाठी उभे राहतात. तर सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो. आणि बघता बघता हे बटवाडी अमरावती क्रिकेट असोसिएशनचं 5वं वर्ष आहे. गेले 4 वर्ष सतत बटवाडीतले संघ खूप चांगली कॉम्पिटिशन करत आहेत. आणि मुख्य म्हणजे मुकाचा इनॉग्रेल जी टुर्नामेंट असते ती आपण बाबांच्या हस्ते सुरुवात करतो. आणि जी फायनल मुका चॅम्पियनशिप आहे ती बी आपण त्यांच्या हस्तेच एंड होणार आहे. तर थँक्यू तुमच्या सपोर्टबद्दल. तर यावर्षी 16 टीम मुकामध्ये रजिस्टर्ड होते. वर्षभर लढत करत करत अंतिम 12 संघ चॅम्पियनशिपसाठी दाखल झाले आहेत. तर यावर्षी बघायला गेलं तर कॉम्पिटिशन खूप टफ होती. बऱ्याचशा संघाने जे मागच्या वर्षी मागे होते यावर्षी पुढे गेले आणि खूप चांगलं क्रिकेट खेळलं. तर मला असं वाटतं की बटवाडी ही क्रिकेटची आपण जी पंढरी बनतो ती त्याच प्रकारे चांगल्या रीतीने क्रिकेट तिथे चालू आहे आणि कॉम्पिटिशनही चांगले होतं. त्यासाठी सर्व संघांचे आभार आहे की त्यांनी प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊन क्रिकेटला सपोर्ट केले. तर आज इथे आपण मुका चॅम्पियनशिप जी 7 डिसेंबर 2025ला समाज कल्याण मैदानात पार पडणार आहे. आणि एक 1 डे फिनिश आहे ही टुर्नामेंट. तर 12 संघांमध्ये चुरस लढणार आहे आणि त्याच टुर्नामेंटचा ड्रॉ आपण या ठिकाणी आज पाडत आहोत. तर मी एके मान्यवरांना विनंती करीन की त्यांनी या ड्रॉसाठी चिठ्ठ्या उठल्याचे आहेत आणि त्याप्रमाणे ड्रॉ पडेल. ऑलरेडी जसं सर्व संघांना सांगितलं आहे की 4 ग्रुप होतील 3 संघाचे आणि एक क्वालिफायर मॅच होईल. क्वालिफायर मॅच यासाठी कारण 12व्या आणि 13व्या संघांचे पॉईंट सेम आहेत. त्यासाठी त्यांच्यामध्ये जो संघ जिंकेल तो फायनल 12मध्ये दाखवलं. त्यासाठी आपण नॉकआउट मॅच ठेवतो आहे. आणि जसं नियम सांगितले आहेत त्याप्रकारे सकाळी 7:30 वाजता ही एक वैशिष्ट्य आहे आपल्या बटवाडीचं की सामने वेळेवर सुरू होतात. तर त्यासाठी सगळ्या खेळाडूंनीही सपोर्ट केला आहे. तर या शेवटच्या चॅम्पियनशिपसाठी तुमच्याकडनं तीच अपेक्षा आहे की टाईमवर येऊन आपण मान्यवरांचा जास्त वेळ न घेता टाईमवर टुर्नामेंट संपवूया. त्याच्यामुळे आपली टुर्नामेंट जसं ठरल्याप्रमाणे 7:30ला चालू आहे. तर पहिला नियम असा होता की टॉपला जे 4 टीम असतील त्या वेगवेगळ्या ग्रुपला खेळतील. तर पहिला या 4 टीमचे मी चिठ्ठ्या पाडतो जे A, B, C आणि D ग्रुपला खेळणार. ज्या प्रकारे चिठ्ठ्या उचलल्या जातील A ग्रुप पहिली टीम Aला असेल, दुसरी B, तिसरी C आणि चौथी D. तर मी मान्यवरांना विनंती करतो की एक चिठ्ठी तुम्ही यूज करा. पहिली चिठ्ठी जी उचलतील बाबा ती A ग्रुपला असेल तो सांगा. BSA A ग्रुपची फर्स्ट टीम असेल BSA. दुसरी चिठ्ठी औषधांनी काढलेली आहे सारा स्मॅशर्स. ग्रुप बीचं पहिली टीम सारा स्मॅशर्स. तिसरी आहे क्रिकेट स्टार. ग्रुप C ही शेवटची चिठ्ठी आहे. ग्रुप D साई क्रिकेट स्टार. तर 4 ग्रुपच्या पहिल्या टॉपच्या 4 टीम या 4 वेगवेगळ्या ग्रुपमध्ये गेलेल्या आहेत आणि आता आपण बॅलन्स 8 टीममध्ये लॉट पाडत आहोत. तर जसं ऑर्डरमध्ये चिठ्ठी उडेल तो A ची 2, B ची 2, C ची 2 आणि D ची 2 अशा टीम बायफर्केट होती. दादा चिठ्ठी उचलल्यानंतर परत एकदा प्रत्येक दिवस 4 गेल्यानंतर परत करायचं नाही. हां एक गेल्याबरोबर. हां जसे A2 रायझिंग स्टार. B2 सप्तर्षी वॉरियर्स.
C2 भटवाडी साई दर्शन. तर आपण जी क्वालिफाईंग मॅच बोलत होतो, श्री साई सिद्धी विरुद्ध साई दत्त, यामधला जो विनर असेल तो D2 ला खेळणार. सुसंभाजी A3. B3 इच्छापूर्ती बॉईज. रॉयल मराठा. C3 रॉयल मराठा. इथेच राहायचं. आणि D3चा शेवटचा संघ स्पार्टन बॉईज. तर अशा प्रकारे आपला बुका चॅम्पियनशिप 2025चा लॉट 12 संघांमध्ये ही टुर्नामेंट खेळली जाईल. पहिले सगळे लीग मॅच असतील आणि सुपर 8चे 4 मॅचेस, 2 सेमीफायनल आणि फायनल ही नॉकआउट असेल. तर मी सगळ्यांना विनंती करतो की वेळेवर या, जेणेकरून सामने वेळेवर खेळवले जातील आणि वेळेवर संपवतील. सगळ्या मॅचेस 4 ओव्हरच्या होणार, लीग पण आणि नॉकआउट पण. कारण आपण एक दिवस आहे आपल्याकडे, सगळ्यांना सेम खेळायची संधी देतो. पण वेळेवर येऊन मात्र तुमचं कॉपरेशन इम्पॉर्टंट असेल. कुठलीही मॅच सांगितल्याप्रमाणे ॲडजस्ट होणार नाही, डायरेक्ट समोरच्या टीमला वॉकओव्हर दिला जाईल. त्यामुळे सगळ्या प्लेअरनी टायमावर या. मान्यवरांना पण त्यांचा वेळेचं इम्पॉर्टंट आहे, तर ते आल्यावर आपल्याला सामने सुरू करायचेच आहे त्या वेळेवर आणि संपवायचे वेळेवर आहे, जेणेकरून आजूबाजूच्या रेसिडेंट्सला त्रास नाही झाला पाहिजे. गेट नाईट टुर्नामेंट 10 वाजता आपला वाइंडअप करायचा प्रोग्राम आहे, त्याप्रकारे आपण थोडं कॉपरेट करतो. आणि मेन वैशिष्ट्य असं आहे की या वेळेला आपण जे लॉट खेळवतो आहे, एक ग्रुप नाही खेळवत आहे. ए आणि बी ग्रुप दोन्ही एकत्र खेळणार. म्हणजे एक मॅच एची असणार, दुसरी मॅच बीची असणार, तिसरी एची असणार, चौथी परत बीची असणार. असे आपण मॅचेस खेळवतो आहे. त्यामुळे 2 ग्रुप एकत्र चालू असतात. आणि रिक्वेस्ट आहे की काही असू दे, जिंका हारा, शेवटपर्यंत मैदानात राहा, कारण ही टुर्नामेंट तुमच्यासाठीच आहे. तर सगळ्यांचा सपोर्ट ही तेवढाच महत्त्वाचा आहे. ठीक आहे, थँक्यू बाबा, तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल. किती मॅचेस होणार? 19 मिनिमम 19 होणार. जर एखादी मॅच म्हणजे सेम पॉईंट्स असले आणि वाढले तर थोडी एखाद दुसरी मॅच होणार. 19 मिनिमम मॅचेस होणार. सकाळी 7:30 आम्ही येणार.